हॅलो माय डिअर स्टुडंट्स. मराठीच्या पेपरला फक्त 3 ते 4 दिवस बाकी आहेत. भीती वाटते? अजिबात घाबरायचं कारणच नाही आहे. काय आहे माहिती का? का नाही घाबरायचं आहे? तर मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी महत्वाची 3 डेज स्ट्रॅटेजी. आणि हो, घाबरू नका, कारण ह्या 3 दिवसामध्ये जरी तुम्ही माझ्या सोबत राहिलात, म्हणजे मी जे काही तुम्हाला या 3 दिवसात करून घेणार आहे ते जर तुम्ही माझ्यासोबत केलं, तर तर तुम्हाला अगदी काहीच येत नसेल, तुम्ही काहीच अभ्यास केलेला नसेल, तरी सुद्धा मराठीमध्ये तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स मिळण्याची खात्री देते. मग त्यासाठी आधी आपल्याला पाहावं लागेल की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, कारण आपल्याकडे आता फक्त 3 ते 4 दिवस आहेत. लास्ट 3 डेज स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगते आहे की 3 दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, कारण आपल्याकडे खूप सारे लेसन, खूप साऱ्या पोयम, स्थूल वाचन, उपयोजित लेखन, काय करावं आणि काय करू नये. चला तर आता गोंधळून जायचं कारणच नाही. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला काय करावं आणि काय करू नये हे सांगणार आहे. त्याचबरोबर अशा काही गोष्टी मी तुमच्याकडनं करून घेणार आहे की ज्या तुम्ही माझ्या सोबत राहून जर केल्या तर तुम्हाला कशाचीच चिंता नाही, तुम्हाला दुसरा अभ्यास करण्याची गरज नाही पडणार आहे, पुस्तक उघडण्याची गरज पडणारच नाही. तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहून सुद्धा मराठीमध्ये अगदी थेअरी 80 पैकी 80 म्हणजे एकूण 100 पैकी 100 गुण तुम्ही नक्कीच मिळवू शकणार आहात. चला तर मग सुरुवात करूया. आपण काय केलं पाहिजे? पहिले तर पहा विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरू नका. अजिबात घाबरू नका. तुमचा अभ्यास झालेला असेल तरी घाबरू नका, तुम्ही टॉपर असाल तरीही घाबरू नका, कारण मी आयडियाजच अशा देणार आहे. आधी पाहूया आपण काय करायला हवं आणि काय नाही, कारण 3 दिवस आहेत पण आता नेमकं मी काय केलं पाहिजे हे समजत नाही. तर पहा, त्यासाठी सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अक्षरशः पूर्ण पुस्तक वगैरे वाचत बसायचं किंवा सगळेच्या सगळे प्रश्न उत्तर वाचायचे, सगळेच्या सगळेच निबंध वाचत बसायचे, सगळेच्या सगळे बातमी लेखन, सगळं काही असं नकोय व्हायला. असं करायचं नाहीये. तर मग बघा, सिस्टमॅटिक लक्षात घेऊया आपण. आपल्याला पहिल्यांदा काय करायला हवंय तर स्वमत. स्वमताचा हा प्रश्न, काळजी करू नका, मी प्रत्येक प्रश्नावर तुम्हाला अगदी महत्वाचे असे उत्तर देणार आहे. कसं सोडवायचे आहेत हे सगळे प्रश्न तेही तुम्हाला सांगणार आहे. आणि अत्यंत इम्पॉर्टंट जे 2026च्या परीक्षेमध्ये येऊ शकतात अशा प्रकारचे महत्वाचे प्रश्न सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज ज्या गोष्टी मी तुम्हाला करायला सांगते आहे त्या प्रत्येक बाबतीतलं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे येत्या 3 दिवसामध्ये. तर बघा, पहिल्यांदा काय करायचं आहे तर पहिल्यांदा आपण करणार आहोत स्वमत. सो तुम्ही आणि मी मिळून आपण स्वमत करूया. स्वमताला आपल्याला एकूण 6 गुण आहेत. 3-3 गुणाचे असे 2 प्रश्न आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रश्नात येणार आहेत. सो पहिल्या प्रश्नामध्ये अ आणि आ याच्यामध्ये 3-3 गुणाचे हे 2 प्रश्न आहेत. कसं सोडवायचं काय नाही हे तर मी तुम्हाला आयडियाज देणारच आहे येणाऱ्या व्हिडिओज मधनं. पण आज आपण पाहूया आपल्याला काय काय करायचंय. तर स्वमत करायचं आहे 6 गुणांसाठी. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाचा दुसरा प्रश्न असतो जो की अवघड वाटतो, तो म्हणजे काव्य सौंदर्य. 2च गुणांना हा काव्य सौंदर्याचा प्रश्न येतो, पण त्याच्या अशा काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगेल आणि असे काही प्रश्न उत्तर मी तुम्हाला देईल की ज्यामधून काव्य सौंदर्य जर तुम्ही केलं तर तुम्हाला घाबरायची गरजच नाही. कारण काय माहिती का, काव्य सौंदर्याला और नाहीये किंवा नाहीये, त्यामुळे काव्य सौंदर्यामधल्या लाईन्स आपल्याला समजल्या तर कविता समजेल, नाहीतर आपल्याला काहीच येणार नाही. सो त्यासाठी मी महत्वाच्या ट्रिक्स तुम्हाला नक्कीच काव्य सौंदर्यामध्ये देणार आहे. त्या तुम्ही फक्त माझ्यासोबत राहायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण प्रत्येक पॉईंट आपण पुढच्या 3 दिवसातल्या व्हिडिओमधून घेणारच आहोत. त्यानंतर नेक्स्ट आपला असणार आहे बघा, पद्य विभागामध्ये रसग्रहण. 4 मार्कांचा हा मोठा प्रश्न आणि त्याची एक सिस्टमॅटिक मेथड. मी जसं बोर्ड एक्झामिनर आहे त्यामुळे कशा पद्धतीने आपण लिहिलं पाहिजे तर याचा एक व्यवस्थित अशी आयडिया मला आहे. त्यामुळे रसग्रहण कशा पद्धतीने लिहायचं, कोणत्या कवितांचं कसं लिहायचं आणि लक्षात कसं ठेवायचं ह्याच्या ट्रिक्स सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण त्यात काय महत्वाचं आहे ते नंतर सांगेल, त्या व्हिडिओत इन डिटेल तुम्हाला ट्रिक्स पण देईल की रसग्रहण कसं लक्षात ठेवायचं, कोणते कोणते पॉईंट्स आपण रसग्रहण मध्ये लिहिले पाहिजेत वगैरे वगैरे. सो नेक्स्ट आपला महत्वाचा प्रश्न राहणार आहे स्थूल वाचन. स्थूल वाचन हा 6 गुणांचा प्रश्न येतो. तुम्हाला माहिती आहे स्थूल वाचन मध्ये तुम्हाला 4 स्थूल वाचन दिलेले आहेत. 4 पैकी तुम्हाला परीक्षेमध्ये 3 स्थूल वाचन येतात, म्हणजे 3 स्थूल वाचनचे प्रश्न येतात. आणि ते कसे सोडवायचे, त्यातला एखादा स्किप केला तर चालतो का? 4 पैकी 3च येतात, मग परीक्षेत मॅडम मी 3च करू का? परत कोणते करू बरं? आता सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं कसे करू? तर मी असे काही तुम्हाला उत्तरं देईल की तुम्ही एकच उत्तर पाठ केलं, समजा मनक्या पेरेन लागा, याच्यावरचं एक उत्तर दिलं की प्रश्न कोणताही येऊ द्या मनक्या पेरेन लागावर, ते एक उत्तर लिहिलं की त्याच्यात तुमचं रसग्रहण, त्याच्यात तुमचं स्थूल वाचन पूर्ण कव्हर होईल. सो अशा पद्धतीची उत्तरं सुद्धा मी तुम्हाला तयार करून देणार आहे. सो नक्की ते पाहत राहा, पण आपल्याला हे करायचं आहे, घाबरायचं अजिबात नाही. कारण मी प्रत्येक पॉइंटवर तुम्हाला आयडिया आणि हॅक्स देणार आहे की जेणेकरून की तुम्हाला ते समजणं सोपं जाईल, लक्षात ठेवणं सोपं जाईल. तुम्ही अगदी सुरुवात केली असेल अभ्यासाला तरी तुम्हाला घाबरायचं कारण नाही, तुम्ही टॉपरवर असाल तरी तुम्हाला याच्यात मदत होणार आहे. आलं लक्षात? सो नेक्स्ट आपला जो क्वेश्चन असणार आहे तो असणार आहे, बापरे हा फार मोठा, 16 गुणांचा भाषाभ्यास. सो भाषाभ्यास हा व्याकरणावर आधारित जो प्रश्न आहे, ऑलरेडी व्हिडिओ मी प्रत्येकाचे टाकलेले पण आहेत, पण इथून पुढे 3 दिवसाची आपली स्ट्रॅटेजीज पूर्णपणे वेगळी राहणार आहे. लास्ट 3 डेज मध्ये आपल्याला काय करायला हवंय ते आपण बघतोय आणि ते माझ्यासोबत तुम्ही करणार आहात. तुम्ही आणि मी सोबत मिळून आपण करणार आहोत. तुम्हाला कुठलीही शंका असू द्या, ह्या प्रत्येक
प्रत्येक बीटमध्ये तुम्ही फक्त मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. बरं हां, एक अजून महत्त्वाची गोष्ट करा की मी ज्या सर्व गोष्टी आज सांगते आहे तुम्हाला, त्यातली तुम्हाला जी कोणती अवघड गोष्ट वाटते ती तुम्ही मला जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका की मॅडम मला अवघड जातं. रसग्रहण अवघड जात असेल तर लिहा मॅडम रसग्रहण. तुम्हाला जो अवघड टॉपिक जातो तो तुम्ही मला नक्की नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचबरोबर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये हे पण टाका की 3 दिवस तुम्ही माझ्यासोबत अभ्यास करायला तयार आहात का. जर तुम्ही तयार असाल तर मला यस टाईप करा, YES यस. सो मला समजेल की तुम्ही 3ही दिवस माझ्यासोबत राहणार आहात. ओके, सो ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही जरूर करायच्या आहेत. सो आपण होतो भाषाभ्यासवर. आपल्याला महत्वाचा हा भाषाभ्यास 16 गुणांचा प्रश्न आहे, व्याकरणावर आधारित. आता ह्याच्यातलं जास्त महत्वाचं काय आहे तर समासचा अभ्यास करावा लागेल, शब्दसिद्धीचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. हे दोन थोडेसे हार्ड टॉपिक आहेत या बाकीच्या सर्व गुणांच्या दृष्टीनं, कारण 16 गुणांचा हा प्रश्न आहे. पण हे थोडेसे हार्ड, पण आपण प्रत्येक पॉइंट इन डिटेल अभ्यासणार आहोत. त्यातले महत्वाचे प्रश्न देणार आहे, हॅक्स सांगणार आहे आणि मागील 5 वर्षामध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत तेही मी तुम्हाला सेपरेटली देणारच आहे. सो डोंट वरी अबाउट इट. आता घाबरायची गरजच नाही आहे. तुम्ही आणि मी जर एकत्र असतो तर निश्चितच आपण 80 पैकी 80 मार्क्स हे कव्हर करणारच आहोत. थेअरी परीक्षेचे 80, 20 तर गुण शाळेतून मिळणारच आहे. सो नेक्स्ट असणार आहे तुमचं उपयोजित लेखन. सो उपयोजित लेखन हा पण खूप महत्वाचा असा टॉपिक आहे. याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन असतो पहा, तो असतो पत्रलेखनवर. ओके, सो पत्रलेखन मध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे पत्र करायचे आहेत? 3 पत्र जास्त करून विचारले जातात, त्यापैकी तुम्ही 2 करणार आहात. अभिनंदनपर पत्र आणि मागणीपर पत्र. हे जे 2 पत्र जर तुम्ही तयार करून ठेवले तर तुम्हाला 100% यापैकी एक येतच असतं परीक्षेला. आणि याच्या ट्रिक्स पण सांगेल आणि अशी काही भन्नाट फॉर्मॅट देईल की ज्याच्यामधून तुम्हाला पुन्हा पत्रलेखन बघावं लागणारच नाही. एकाच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे सगळं शिकू शकणार आहात. सो जस्ट प्रत्येक पॉइंटवरचा हा एक एक व्हिडिओ माझ्यासोबत करा. करायला तयार असाल तर यस टाईप करा. ओके, आणि जो अवघड बीट जातो तो मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता नेक्स्ट बीट असणार आहे बघा, पत्रलेखन लॉवर मध्ये सारांश लेखन असतं. मला बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की मॅम सारांश लेखन सोडवावं का. तर बघा, सारांश लेखन नाही सोडवलं तर जास्त चांगलं होईल, कारण सारांश लेखन शॉर्ट मध्ये करत असताना तुमचं भाषा शैली थोडीशी कच्ची राहते, त्यामुळे तुम्हाला सारांश लेखनला मार्क्स पडत नाहीत. त्यामुळे सारांश लेखनकडे जायचंच नाही आपण पत्रच लिहायचं. ओके, सो हा असेल तुमचा सगळ्यात मोठा असणारा असा प्रश्न. त्याच्या पुढे जे प्रश्न असतो तुम्हाला तो असतो बघा जाहिरात लेखन. सो जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि प्रसंग लेखन. जाहिरात, बातमी आणि प्रसंग हे 3 प्रश्न असतात. 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे असतात. आता प्रश्न असा असतो की यातले कोणते सोडवावे. सो पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे जाहिरात. अतिशय सोप्या पद्धतीने जाहिरात करता येते. ट्रिक्स सांगेल आणि आकर्षक कसं बनवायचं त्यासाठी तुम्हाला काही राईम्स जे असतात, आपण यमक जुळणारे असे काही 1-2-4 वाक्य तयार करून जर मी तुम्हाला ते देईल तयार करून, सो ते जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही छानपैकी जाहिराती लिहू शकाल. कोणत्या विषयांवर जास्त जाहिराती येतात, असे महत्वाचे पॉइंट कोणते आहेत, जे एव्हरग्रीन टॉपिक म्हणतो आपण, ते एव्हरग्रीन टॉपिक पण प्रत्येक विषयाचे मी तुम्हाला देईल. सो यापैकी तुम्हाला लिहायचं आहे जाहिरात आणि बातमी. कथालेखन पण सोपं जातं, त्यामुळे तिन्हीपैकी मार्क्स तर तिन्हीलाही छान पडतात, परंतु बातमीला फॉर्मॅट आहे, जाहिरातला फॉर्मॅट आहे. एक फॉर्मॅट माहिती असेल तर मार्क द्यायला सोपं जातं, मार्क पडतात जास्त. त्यामुळे कथालेखनला असा विशिष्ट फॉर्मॅटच नाही. सो कथा जी आहे ती ज्यांची भाषा चांगली आहे त्यांनी ती लिहित राहावी, त्याला काही फॉर्मॅट नाही. सो हे 2 फॉर्मॅट असणाऱ्या गोष्टी आहेत, जाहिरात लेखन आणि बातमी लेखन. सो हे 2 जरूर सोडवायचे आहे, त्याची आपण प्रॅक्टिस करणार आहोत आणि हेच तुम्ही करायचं आहे. सो आता राहिला प्रश्न शेवटचा. हा जो शेवटचा प्रश्न आहे तर याच्यामध्ये पहा, एक प्रसंग लेखनावर प्रश्न येतो, एक वैचारिक लेखनवर प्रश्न येतो आणि आत्मलेखन. 8 गुणांचा हा मोठा प्रश्न, सगळ्यात मोठा म्हणू शकता. भाषाभ्यास तुकडे तुकडे करून प्रश्न आहेत, पण हा शेवटचा 8 गुणाचा एकच प्रश्न असतो. त्यामुळे आता याच्यावर बरेच विद्यार्थी विचारतात काय लिहावं, तर मी तुम्हाला सांगेल की डोळे झाकून आत्मकथन लिहायचं. आणि आत्मकथन कसं लिहायचं ह्याचा एक तुम्हाला सुंदर फॉर्मॅटच देते मी. आणि हा जर फॉर्मॅट तुम्ही फॉलो केलात तर यावर्षीच काय अख्ख्या आयुष्यभर तुम्ही आत्मकथन कधीच विसरणार नाही. सो या भन्नाट मेथड मी तुम्हाला सांगणार आहे, याच्यातले महत्वाचे आणि एव्हरग्रीन टॉपिक्स देणार आहे. पीवायक्यू मधले प्रश्न पण मी तुम्हाला अभ्यासासाठी देणार आहे. सो फक्त 3 दिवस तुम्हाला माझ्यासोबत राहायचं आहे. सो कसं वाटला व्हिडिओ, तुमची काय तयारी आहे ती कमेंटमध्ये मला जरूर लिहून पाठवा. अवघड असणारा टॉपिक नाव लिहून पाठवा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्यासोबत 3ही दिवस राहणार असाल तर यस टाईप लिहा, यस टाईप करा कमेंटमध्ये, YES. ओके, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, महत्वाचं म्हणजे शेअर करा. जितक्या विद्यार्थ्यांना, जितक्या फ्रेंड्सना तुम्हाला शेअर करता येईल तेवढ्यांना शेअर करा. कारण 3 दिवसात अभ्यास टॉपर असू दे किंवा अगदी ढ कच्चे काहीच अभ्यास झालेला नसू दे, प्रत्येकासाठी आहे हा व्हिडिओ. सो जरूर शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.